नमस्कार मंडळी, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या यूट्यूब चॅनलवर. आणि सध्या कळीचा मुद्दा आहे, महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी सक्तीची होणार. फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलं की आता मी माघार घेणार नाही. नाही म्हणजे नाही. जसं ते म्हणले होते मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन, आले बोकांडीवर बसले, तसं आता ते म्हणतायत की हिंदी इथल्या विद्यार्थ्यांच्या बोकांडी बसवणार बसवणार बसवणार. ते इथल्या मराठी विद्यार्थ्यांच्या बोकांडी हिंदी बसवणारच आहेत ते. आता नेमकं कशासाठी? ना विद्यार्थ्यांच्या वयाचा विचार केलेला आहे, ना विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा, ना शरीराचा म्हणजे शारीरिकतेचा, कोणताच विचार न करता विद्यार्थ्यांना पहिलीपासून आता हिंदी सक्तीची केली. म्हणजे पहा, ऑलरेडी मराठी भाषा आहे जी मातृभाषा आहे, दुसरी म्हणजे इंग्रजी महत्त्वाची म्हणून ज्ञान भाषा म्हणून ती सुद्धा आपण उरावर घेतलेलीच आहे पहिलीपासून. आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा, हिंदीला बोकांडी बसवायचे. आता हिंदी नेमकी कशासाठी? तर हिंदी काय ज्ञान भाषा आहे का? जशी इंग्रजी ज्ञान भाषा आहे तिचं आपण स्वागत केलं पहिलीपासून. आपण इंग्रजी शिकवायला खूप छान वाटलं पालकांना, विद्यार्थ्यांना, सगळ्यांनाच, आणि ते शिकायले सुद्धा. ठीक आहे, ओके. कारण इंग्रजी ज्ञान भाषा आहे, जगाच्या ज्ञानाची कवाडे म्हणजे दरवाजे म्हणजे दारं खिडक्या कोण उघडते? इंग्रजी उघडते असं म्हणतात. आणि राहिला प्रश्न भारतीय भाषांचा, तर भारतीय भाषामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा आहे. मराठी भाषा अत्यंत सुंदर आणि उत्कृष्ट भाषा आहे. मराठी म्हणजे जे ज्ञान आहे ते हिंदीमध्ये कदाचित नसावं, आणि जे असेल काही आगावचं त्याची महाराष्ट्रातल्या लोकांना काही गरजसुद्धा नाही, मराठीतून उपलब्ध आहे. मग असं असताना एकतर इथली मातृभाषा मराठी आहे, जगाच्या ज्ञानाची भाषा इंग्रजी आहे, ह्या दोन भाषा असताना पाचवीपासून ऑलरेडी हिंदी असताना राष्ट्रीय भाषा म्हणून ती तर राष्ट्रीय भाषा नाहीच आहे. संविधानामध्ये तसा कोणताही हे नाही आहे, कलम नाही किंवा तशी कोणती तरतूद नाही, पण तरीसुद्धा पाचवीपासून ती एक भाषा आहे. मग असं असताना पहिलीपासून नेमकी हिंदी कशासाठी? याच्या मागचं नेमकं कारण काय? सरकार कोणासाठी काम करते? बघा, पहिलीपासून हिंदी घेतली, मराठी घेतली, इंग्रजी घेतली, तीन भाषा जर विद्यार्थी शिकणार असेल, त्याच्यानंतर पहिलीपासून विद्यार्थी काय शिकतो? तर परिसर अभ्यास शिकतो. परिसर अभ्यासमध्ये कोणकोणते विषय असतात? इतिहास असतो, भूगोल असतो, विज्ञान असतो, त्यानंतर गणित आहेच. म्हणजे एवढे सगळे विषय पहिलीपासून आपण शिकवणार आणि हिंदी भाषेची सक्ती करणार. तीन भाषा त्या विद्यार्थ्यांनी शिकायच्या कशा? मला तर असं वाटते की या तीनच भाषा नाही तर मग चायनीज शिकवा, जपानीज शिकवा, रशियन शिकवा, स्पेन शिकवा, पोर्तुगाली शिकवा, सगळ्या, मी तर म्हणतो पाकिस्तानातल्या, अफगाणिस्तान, बांगलादेशमधल्या सगळ्याच भाषा त्याला शिकवा. त्याच्यामागे काही ना काही उद्देश ठेवा तुमचा, है ना. म्हणजे या सरकारला नेमकं करायचं काय? एक सगळ्यात मोठं सांगतो तुम्हाला, हे जे सरकार आहे ना, या सरकारला पहिलेपासून असं वाटतं की मुंबई ही महाराष्ट्राची नसून गुजरातची आहे. मग गुजरातमध्ये मुंबई नेता येत नसेल तर त्या मुंबईचाच आपण गुजरात का करू नये? आहे की नाही? किंवा मुंबई किंवा महाराष्ट्र हे जर हिंदी भाषिक राज्य, म्हणजे पहिल्यांदा गुजरातसोबत जोडून होतं, आपण नंतर भाषेच्या तत्वावर वेगळं निघालो मराठीच्या, आणि आज या महाराष्ट्रामध्ये मराठीची गळचेपी होते, मराठीचा गळा आवळला जातोय. कारण एकतर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं काय, तर या महाराष्ट्रामध्ये 52 प्रकारच्या बोलीभाषा बोलल्या जातात, त्याच्यापेक्षा जास्त बोलीभाषा आहेत, आहे की नाही महाराष्ट्रामध्ये. म्हणजे जसं उत्तर विभागात गेलो आपण, किंवा जळगाव खानदेशमध्ये गेलो जर आपण, तिकडे तर काय अहिराणी भाषा आहे, मराठवाड्यात मराठवाडी भाषा आहे, तिकडे नागपूरमध्ये गेलं तर वराडी भाषा आहे. म्हणजे ह्या सगळ्या, कोकणात गेलं तर कोकणी भाषा आहे. वेगवेगळ्या मराठीच्या बोलीभाषा आहेत. ह्या बोलीभाषा इथल्या संस्कृती टिकून ठेवत असतात. आणि या बोलीभाषा बंद पडाव्या म्हणून एक यानं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय केली, तर प्रमाण भाषा आणून ठेवली, आपल्या बोकांडी बसवली. जे पुण्यात राहतात, पुण्यातली भाषा बोलतात, जे भातावर तुंप घेऊन खातात, त्यांच्याच फक्त भाषा शुद्ध, आणि बाकीचे मग आम्ही गावंढळ, आहे की नाही, आम्हाला अकली नाहीत. आमचा बाप जे बोलत होता तो मूर्ख, आमचा आजा बोलत होता ती भाषा मूर्खांची भाषा, आणि आमच्या पिढ्यानपिढ्या जे बोलत आलेले आहेत ते म्हणजे सगळे मूर्ख, आणि यांचे फक्त पुण्यात राहणारी जी माणसं आहेत तीच फक्त माणसे आहेत, बाकी सगळी जनावरे आहेत. अशी जी पद्धत आली, त्या भाषेनं ऑलरेडी इथली संस्कृती, इथल्या मातीतलं जे माणूसपण आहे ते माणूसपण हिरावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता आणखी एक नव्यानं गोष्ट, पहिलीपासून हिंदी बोकांडी बसवणार. याचं सगळ्यात महत्त्वाचं आणि मेन कारण एकच आहे की मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे, ती मराठी भाषिकांची आहे, हे यांना सहन होत नाही. महाराष्ट्रामधल्या लोकांना हिंदी का यावं याचं कारण देताना इतक्या बालिशपणे मुख्यमंत्री बोललेत. ते असं म्हणले की महाराष्ट्रातल्या लोकांना हिंदी भाषिकांशी व्यवहार करता यावा, त्यांच्या लहानपणापासून त्यांना हिंदीमध्ये व्यवहार करता यावा, बोलता यावा. म्हणजे काय, गल्लीमध्ये जे भैये लोक येतात ना, यूपी बिहारवाले, साडी ले लो, है ना, कपडे ले लो, ये दे दो, आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चोऱ्या करून जातात. म्हणजे त्याच्यासोबत याने हिंदी बोला म्हणून का? कारण महाराष्ट्रातले लोक तर काय यूपी बिहारमध्ये कामाला नाहीत, है ना, तेच येतात इकडे बोंबलत काम करायला. बरं, मुंबईचा विचार केला तर मुंबईतले 100 श्रीमंत माणसं शोधून काढा तुम्ही, त्याच्यातले 99 माणसं गुजरात येतं. मुंबईतला नाही तर जगातला सगळ्यात श्रीमंत असलेला माणूस अदानी अंबानी दोघंही मुंबईत घर करून राहतात. काहून अहमदाबादला राहत नाहीत? काहून त्याच्या सुरतला राहत नाहीत? काहून वडोदऱ्याला राहत नाहीत? मुंबईतच काय काम आहे त्याचं? गुजरातचे आहेत ना तुम्ही, तिकडे राहा ना. तुमच्या मातृभूमीवर प्रेम नाही का? तुमच्या जन्मभूमीवर प्रेम नाही का? तुमच्या कर्मभूमीवर प्रेम नाही का? मग इथं मुंबईत का आहे तुमचं? पण असं म्हणता येत नाही आपल्याला. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे भाऊ, संविधानामध्ये कलम 19 आहे, त्याच्यानुसार माणूस कोणताही माणूस कुठेही जाऊ शकतो, है ना, हिंडता येते. पण हिंडायचं म्हणजे नेमकं मुंबईतच यायचं काय? याला यूपी बिहारवाले बी मुंबईत येणार, गुजराती बी मुंबईत येणार, राजस्थानी बी मुंबईत येणार, त्यांची मिठाई म्हणजे लोकायला खाऊ घालणार, गोड गोड बोलणार, त्याचाच माणूस मग ते लीडर होणार, ते मोठा होणार मोहित कंबोजसारखा, आणि मग ते मराठी लोकांवर, भूमिपुत्रावर दादागिरी करणार, है की नाही. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सुद्धा गुजराती लोक आहेत,
गुजराती मारवाडी आपण बोलत नाही त्याच्याविषयी. काय बोलायचं, कोणालाही मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री केला की मग ते कोणालाही बी असे म्हणजे बाकीचे मंत्री करणार, कॅबिनेट मंत्री करणार. आपल्या महाराष्ट्रात काही माणसं नव्हते का? नाही, पण त्याला ते लागतात. असो, ठीक आहे. मग आता मुख्यमंत्री साहेबांना काय केलं की लहान लेकरांना हिंदीतून बोलता यावं, व्यवहार करता यावा म्हणून आमच्या महाराष्ट्रातले लोक महाराष्ट्र सोडून कोणी मातीत जात नाहीत. अहो, आमचा खेड्यातला बाप शहरात येऊन राहा म्हणलं, आमच्याकडे तर राहत नाही एका दिवसाच्या वरी. मग आमचे पोरं का यूपी बिहार तिकडे जाणार आहेत का कामाला? मग त्यांना हिंदी कशासाठी पाहिजे? तर हिंदी याच्यासाठी पाहिजे की मुंबई ही एकतर गुजरातच्या हवाली व्हावी, गुजरातच्या हवाली करता येत नसेल तर मुंबई हिंदी भाषिकांच्या हवाली व्हावी. म्हणजे मुंबईमध्ये भूमिपुत्रांना कोणतंही स्थान असू नये, भैयांची दादागिरी, भैयांची मुंबई व्हावी, हा एकमेवच्या मागं प्लॅन आहे. कारण काय माहिती आहे का, हा जो पक्ष आहे सध्या भारतात सत्तेमध्ये मागच्या 3 टर्मपासून आणि महाराष्ट्रात सत्तेमध्ये, यांचं सगळ्यात मोठं वोटर कोण असेल तर त्यांचा सगळ्यात मोठा वोटर आहे हे हिंदी भाषिक पट्टा है ना. यूपी बिहार हे सगळा जो पट्टा आहे ना हिंदी बोलणारा, हा सगळा हिंदी बोलणारा पट्टा जो आहे त्याला आपण गोबर पट्टा म्हणू नये, कारण तो आपल्या देशाचा अविभाज्य अंग आहे. पण हा जो पट्टा आहे है ना, हा पट्टा सगळा त्यांचे मतदार आहेत. आणि मग या मतदारांना येता मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका असतील किंवा हे सगळ्या गोष्टी असतील तर त्यांना कसं आकर्षित करायचं, तर आकर्षित कसं करा, महाराष्ट्रात हिंदी सक्तीची करा. राज ठाकरे साहेब बोंबलू मेले, त्याच्या तोंडाला फेस आला की मराठी कंपल्सरी करा किंवा मराठीतून बोला, मराठी हे ते, त्याचा विरोध. उद्धव ठाकरे साहेब गेले, ते बी बोंबलेत, मराठी मराठी मराठी. दोघं भाऊ आता एकत्र आले, कव्हा नाही ते आहे की नाही. ज्या राजकारणासाठी वेगळे झाले होते ते भाषेसाठी का होईना एकत्र आलेत पहिल्यांदा आयुष्यात. पण त्याचं कोणी काही ऐकणार नाही, कारण ही मुंबई कोणत्या ना कोणत्या परिस्थितीत या भैया लोकांच्या हवाली करून घ्यायचे. आणि मुंबईतला जो भूमिपुत्र आहे, या महाराष्ट्रातला जो भूमिपुत्र आहे, त्याच्या उरावर ही मराठी भाषा संपावी, इथली संस्कृती संपावी आणि गोबरपट्ट्यातली संस्कृती यांच्या माथी मारता यावी म्हणून फक्त हे हिंदीचं थोतांड आहे. म्हणून हिंदी भाषा ही पहिलीपासून अनिवार्य करणं याचा आपण संपूर्णपणे 100% निषेध करतो. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी बोलणाऱ्याने याचा निषेध केला पाहिजे. 5वी पासून असताना पहिलीपासून हिंदी घेण्याची गरज नसताना अशा प्रकारचे निर्णय घेणं म्हणजे हे केवळ आणि केवळ महाराष्ट्रातल्या मराठी भाषेचा खून करणे आहे, स्पष्टपणे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की इथल्या सगळ्या मराठी बोलणाऱ्यावर अन्याय करणारे जे यूपी बिहारी येतात मुंबईमधून दादागिरी करतात, त्यांना आणखी मोठं करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. त्याचे धंदे राजरोसपणे चालावे, राजरोसपणे म्हणजे त्यांना जिथं कोणत्याही गलीत जा, कुठेही जा, त्यांना त्यांचं सामान सगळं, त्या वस्तू फिस्तू सगळ्या ऐकता आल्या पाहिजे, ते बी हिंदीत बोलून ऐकता आल्या पाहिजे. हा एकमेव याच्या मागचा अजेंडा आहे, दुसरा कोणताही याच्या मागचा अजेंडा नाही. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की पुन्हा एकदा की या हिंदी भाषेच्या सक्तीचा विरोध झाला पाहिजे. जे आम्हाला शिकायचे ते आम्हाला शिकवा ना, जबरदस्ती काय. हिंदी भाषा शिकून काय, तुम्ही हिंदी ज्ञानाची भाषा महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी इंग्रजी ज्ञानाची भाषा आहे आणि मराठी तर भारीच आहे. मग हिंदीचं नेमकं काम काय हे आधी सरकारनं क्लिअर करावं आणि विद्यार्थ्यांनी, पालकांनी यासह सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेने हिंदीच्या सक्तीला विरोध केला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, आता शाळेचा विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगतो. तर बघा, आपल्याकडे ATM गुरु एज्युकेशन नावाचं ॲप आहे. या ATM गुरु एज्युकेशन नावाच्या ॲपमध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या बॅचेस आहेत विद्यार्थ्यांसाठी. म्हणजे 4थी 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप आणि नवोदयची बॅच आहे. तर त्याचबरोबर 5वी पासून पुढच्या वर्गासाठी म्हणजे 5वी ते 10वीसाठी इंग्रजी व्याकरणची बॅच आहे. त्याचबरोबर पोलीस भरती असेल किंवा इतर कोणत्या भरती असतील तर त्याच्यासाठी मराठी व्याकरणची सुद्धा बॅच आहे. बेसिक अंकगणित सुद्धा आहे. तर हे सगळं आहे. आता कोणी म्हणाल सर तुम्ही हे इतकं बोलले मग तुम्ही हे बी बोलायले, तर बाळांनो याच्यामध्ये जवळपास नवोदय स्कॉलरशिपची जी बॅच आहे, जी गोरगरीब विद्यार्थी शिकतात, ज्यांना कुठे ट्युशन लावण्याची सोय नाही किंवा पैसे खर्च करू शकत नाहीत, खेड्यापाड्यातले आहेत, अशा विद्यार्थ्यांची बॅच फ्री आहे बरं का, फुकट. कानामध्ये चांगलं एकदा काहीतरी हे करून ऐकून घ्या, नाही तर पुन्हा लगेच खाली कमेंट, सर तुम्ही असं करायले, पैसे कमवायले. ज्या शाळेमध्ये तुम्ही इंग्लिश मिडियमच्या लेकरं टाकायले, ज्याची फीस 1-1, 1.5 लाख आहे, त्याला बोलून बघा एखाद्या वेळेस, आहे की नाही. ज्या तुम्ही 11वी 12वीचं ट्युशन नीट JEEचं लावायले, जिथं 70-70 हजार, 1-1 लाख, 1.5 लाख, 2-2 लाख रुपये भरायले, त्याच्यातले किती पोरं नोकरीला लागायले हे विचारायचं, किंवा इंजिनिअरिंगला किंवा मेडिकलला लागतात हे विचारायची तुमच्याकडे सोय नाही. पण एखादा माणूस चांगलं काम करू लागलं की त्याला काड्या करणे मात्र आपल्या मनात खूप चांगलं जमते. तर आपल्याकडे गोरगरिबांसाठीची अशी एक बॅच आहे जी 100% फ्री आहे. त्याला फक्त ॲप प्रोसेसिंग लागेल, 10-20 रुपये काय लागेल ते. त्याच्यामध्ये 350 पेक्षा अधिक व्हिडिओ आहेत आणि ते व्हिडिओ तुम्ही ATM गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करून घ्या, त्याच्यामधली ती बॅच घ्या आणि तुम्ही ते सगळे व्हिडिओ पाहू शकता आणि घर बसल्या अभ्यास करू शकता. याच्या व्यतिरिक्त एक लाईव्ह बॅच आहे ज्याच्यामध्ये मी रोज 3 तास लाईव्ह येत असतो. इथं 2 तास चुकून झाले, तर आपण जवळपास 3 तास काय करतो याच्यामध्ये लाईव्ह येत असतो.
सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 2 तास. ओके. आणि ही परीक्षा होईपर्यंत नवोदय आणि स्कॉलरशिपची परीक्षा होईपर्यंतची बॅच आहे. ही बॅच फक्त 2,500 रुपयाला आहे. ते बी याच्यासाठी काही बॅच आपल्याला विकावं लागतात, कारण आपल्याकडे लाईट बिल असते, खर्च असते, ऑनलाईन यायचे सगळ्या गोष्टी. त्याच्यासाठी पैसे कमवणे उद्देश नाही. ज्याच्याकडे पैसे नसतील त्यांनी फ्रीवाली बॅच घ्या. ज्याच्याकडे पैसे असतील त्यांनी आपल्या लेकरासाठी जर कोणी खर्च करू शकत असेल तर ही बॅच घ्या. त्याच्यानंतर आमचे खलसे सर आहेत, जे मागच्या 15 वर्षापासून उत्कृष्टरित्या इंग्रजी शिकवतात. अत्यंत अनुभवी असे, जे 5वी ते 10वी किंवा 12वी पर्यंत जे व्याकरण आहे अगदी बेसिक पासून तर ॲडव्हान्स पर्यंत एकदम सुंदर पद्धतीने शिकवलेलं हे इंग्रजी व्याकरण आहे. तुमच्या मुलांच्या इंग्रजीची जी भीती आहे मनामध्ये आणि इंग्रजी व्याकरणचा जो बागुलबुवा करून ठेवलेला आहे आणि फक्त व्याकरण येत नाही म्हणून किंवा इंग्रजी थोडीशी जमत नाही म्हणून ज्या शाळा तुम्हाला लुटताय 40-40, 50-50 हजारानं फक्त इंग्रजी मीडियमच्या नावाखाली, ती लूट बंद करण्यासाठी खलसे सरांचा या महाराष्ट्रात इथून पुढे मोठा वाटा असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. फक्त 500 रुपयात बॅच आहे खलसे सरांची. त्याच्यानंतर आपल्याकडं बेसिक अंकगणितची सुद्धा बॅच आहे. त्याच्यानंतर कोणी आता मोबाईलच्या लय आहारी गेले तर मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी सुद्धा बॅच आहे बरं का आपल्याकडं. म्हणजे आपल्याकडं सगळंच आहे. तुम्ही ATM गुरु एज्युकेशन ॲप डाउनलोड करा. ज्यांना पैसे देणं होत नाही त्यांच्यासाठी फ्रीच्या गोष्टी आहेत. जे देऊ शकतात, थोडंफार खर्च करू शकतात, त्यांच्यासाठी पण आहे. तर माझं पुन्हा एकदा एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा, शेअर करा आणि ATM गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थांबतो.